श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या म्हणजेच 2 जुलै रोजी आलेली आहे योगिनी एकादशी. योगिनी एकादशी ही तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि 2 जुलै रोजी आपल्या सर्वांनाच हे व्रत पाळायचं आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी काही जर उपाय केले तर आपल्याला त्या उपायांनी आनंद आणि समृद्धी प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत, जो तुम्ही जर योगिनी एकादशी मंगळवारच्या दिवशी आली तर तुम्ही करू शकता. आणि योगायोगाने यावर्षी योगिनी एकादशी ही मंगळवारच्याच दिवशी आलेली आहे. अशा कोणत्याही शुभतिथीच्या वेळी आपण उपाय केले तर ते सफल होतात. तर उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. भगवान विष्णूंची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. ह्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची पूजा करत असाल तर आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते. योगिनी एकादशीच्या दिवशी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकता. योगिनी एकादशीच्या दिवशी विष्णूजींना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. असे केल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याच्या नवनवीन संधीसुद्धा प्राप्त होतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात वियोगाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस जर त्रास वाढत असेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. फक्त योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीची पानेसुद्धा तोडू नका, कारण एकादशी तिथी त्या दिवशी तुळशी मातासुद्धा भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते. त्याच्यामुळे आपल्याला ही एक काळजी जी आहे ती घ्यायची आहे. आता बघूया कर्जमुक्तीसाठीचा अत्यंत प्रभावी असा उपाय. तुमच्यावरती जर खूप कर्ज झालेलं असेल, ते बँकेचं असो किंवा कुणाकडून उसने पैसे घेतलेले असतील किंवा इतरही कारणांसाठी तुमच्यावरती जर डोंगर असेल, कर्जाचा डोंगर असेल, तर अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करा. लवकरात लवकर या उपायामुळे तुमची कर्जातून मुक्तता होईल. बऱ्याच वेळा आपण कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करत असतो, पैसे असतातही तरीसुद्धा ते या ना त्या कारणामुळे संपून जातात आणि आपलं कर्ज जागच्या जागी जसंच्या तसंच राहतं. अशा वेळी विचार येतो मनामध्ये की आपल्याला नक्कीच काहीतरी त्रास आहे किंवा काहीतरी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाबतीत घडतात, म्हणजे नक्कीच काहीतरी दोष आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर अशा वेळी तुम्ही जर एकादशीच्या तिथीला हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळेल. तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि जो शेंदूर असतो तो घ्यायचा आहे. हे शेंदूर आणि चमेलीचं तेल तुम्हाला कुठेही जिथे देवांचं साहित्य मिळतं तिथे कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल. तर हे चमेलीचं तेल जे आहे ते तुम्हाला शेंदूरमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याने एका नारळावरती स्वस्तिक काढायचं आहे. नारळ हा बिना पाण्याचा असावा आणि नारळ जो आहे तो आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला जायचं आहे हनुमान मंदिरामध्ये. हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानांजवळ हा नारळ जो आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हे पाणी जे आहे ते थोडंसं त्यांच्या चरणांवरती घालायचं आहे. हा नारळ तुम्ही अर्पण करताना मनोमन हीच भावना ठेवायची आहे, मनोमन हीच इच्छा ठेवायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही कर्ज झालेलं आहे तर ते कर्ज लवकरात लवकर फिटावं, अशी प्रार्थना आपल्याला हनुमानजींना करायची आहे. एवढंच एक काम तुम्हाला करायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो सलग तुम्हाला 5 मंगळवार करायचा आहे. आणि त्याचबरोबर हा उपाय करत असताना बघा, नारळ जो आहे तो हनुमानाला फोडायचा नाही, तर तो हनुमानांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही योगिनी एकादशीच्या दिवशी नारळाचा करू शकता. योगिनी एकादशीच्या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी योगिनी एकादशीच्या दिवशी कोणी गरीब असेल किंवा गरजू असेल तर अशा व्यक्तींना नक्की अन्न द्या. योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीमद भगवद्गीतेचं कथनसुद्धा वाचणं किंवा ऐकणं पुण्याचं मानलं जातं. जर तुम्ही आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त असाल तर योगिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने पूजा करायची आहे आणि एक सुपारीच्या पानामध्ये ओम विष्णवे नमः लिहून देवाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी या पानाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवायचं आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा नक्की लावा आणि परिक्रमा केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाला या दिवशी परिक्रमा नक्की घाला आणि घरातील गरिबीसुद्धा दूर होते. तर अशा पद्धतीचे हे उपाय जे आहे ते जर तुम्ही योगिनी एकादशीच्या दिवशी केले तर भगवान विष्णू तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे ते पूर्णतः नष्ट होतील.
तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं होत असेल की काहीतरी कारणाने आर्थिक समस्या या येतच असतात आणि या आर्थिक समस्यांमधून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर अशा काही शुभ दिनी तुम्हाला असे उपायसुद्धा केले पाहिजे। फक्त उपाय करत असताना ते मनोभावे करा। मनोभावे केलेले कोणतेही उपाय वाया जात नाही। तुम्ही जर मनोभावे हे उपाय केले तर तुम्हाला त्यांची नक्कीच प्रचिती येते आणि लवकरात लवकर प्रचिती येते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय नक्की करायचे आहे। आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।